तर मिरजेतील गणेश तलावात पाणी प्रदूषणानं अचानक मासे मृत झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। 2 दिवसात सुमारे 600 किलो मासे मृत झाल्याचं समोर आलंय। आता याचं नेमकं कारण शोधण्यासाठी पाणी तपासणीसाठी नमुने घेण्यात आलेले आहेत। या घटनेनंतर गणेश तलावात निर्माल्य आणि कचरा टाकल्यास कडक कारवाईचा इशारा महापालिकेने दिलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। आपण आहोत आता मिरज शहरामध्ये। मिरज शहराच्या गणेश तलावात एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। या ठिकाणी जवळपास 600 किलोपेक्षा जास्त मृत मासे झालेले आहेत। या ठिकाणी प्रशासनाकडून माशांची विल्हेवाट लावली जरी असली तर यामागचं नेमकं कारण काय आहे हे पाहण्यासाठी आज पाण्याची सुद्धा तपासणी करण्यात आली। हे ऐतिहासिक गणेश तलावात दरवर्षी श्री गणेशाची इथं विसर्जन होते। असं या गणेश तलावाचं पावित्र्य आहे, पण प्रशासनाकडून या गणेश तलावाची योग्य प्रकारे देखरेख केली जात नाही। आपण पाहू शकतो माझ्या इथं पाठीमागे की घाणीचं साम्राज्य आहे। वेगवेगळ्या प्रकारची घाण पडलेले औषधाच्या बाटल्या असतील किंवा घरातील जो कचरा असेल किंवा दारूच्या बाटल्या असतील, लाकूड असेल, वेगवेगळा प्लास्टिकचा कचरा जरी असे भरपूर प्रमाणात दिसून येत आहे। या तलावामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळा निर्माल्य सुद्धा दिसून येत आहे, प्लास्टिकचा कचरा दिसून येत आहे। नेमकं माशांचा मृत्यू कशामुळे झालेला आहे? जवळपास 600 ते 700 किलो हे मासे मेल्याचे दिसून आलेलं आहे। आपल्याला प्रशासनाकडून पाणी तपासणी करण्यात जरी असली तरी प्रशासनाकडून गणेश तलावाची देखरेख सुद्धा करणे याबाबत गरजेचं आहे। अशी दुर्दैवी घटना झाली नसती तर प्रशासनाने योग्य ती उपाययोजना यापूर्वीच केली असती, देखरेख केली असती आणि अशा प्रकारच्या गोष्टीला आळा झाला असता। शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।